हॅलो हॅलो थँक्यू सो मच राहुल. सेकंड राऊंडचा सेकंड सामना तुम्ही मैदानावरती एन्जॉय करता. वडवडी संघ ज्यानं फलंदाजी करताना तब्बल 36 धावा डोकल्यात. 36 आपण बघतो 36 धावा डोकल्याने 37 धावेचं लक्ष मैदानावरती असेल. गावदेवी बसा संघासमोर दोन्ही ताकदवर संघ मैदानावरती असतील. मात्र याच्यानंतर पुन्हा एकदा लकी ड्रॉ होईल. एक संघ आपण पाहतो मागचा सामना जिंकला तिसगाव संघ आणि यांच्यामध्ये जिंकणारा संघ या दोन संघामध्ये लकी ड्रॉ होईल तो आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकेल. निश्चितपणे सामना बिग फाईट असेल बघा. दोन संघ ताकदवर. गेम ऑन. सामना स्टार्ट. मैदानावरती पहिला चेंडू सूरज दुधकर ऑन फायर. मात्र डिक्लेअर झोन मध्ये धावा भेटतील फक्त आणि फक्त एका धावेनं खातं खुलं केलंय. 24 चेंडू मध्ये 36 37 धावेचं लक्ष असताना आपण पाहतो सूरज दुधकर हा चेंडू सुरेख होता. मात्र यावेळेस सिंगल डबलचा प्रयत्न दाखवलाय. दोन्ही फलंदाज खूप वेगाने पुढे सरकावले आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली. व्हेरी गुड रनिंग विथ विकेट. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी कंप्लीट झाल्या. टोटल स्कोर 3 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ पुढे सरकेल. दोन्ही संघ खूप ताकदवर संघ शेवटपर्यंत हार मानणार नाही आहेत. कारण दोन्ही संघ जर आपण इतिहास पाहिला तर कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा संघ एका बाजूला चेंज द गेम वडवली संघ शेवटपर्यंत लढण्याची जिद्द असणारा हा वडवली संघ आणि तेवढाच ताकदवर जिद्दीचा संघ गावदेवी वडवली संघ. मात्र हा चेंडू अंपायर डिसिजन स्क्वेअर 1+1 2 धाबा आणि हा 2 धाब्याने धावपैकापती धाबा येतील 5 धाबा. निश्चितपणे लोस्कोचा सामना जेव्हा जेव्हा असतो तेव्हा आपण पाहतोय हाय स्टँडिंग गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं. अतिरिक्त धाबे होते. अंकुश लावणं विकेटचं सातत्याने आणि दबाव मागे दबाव अशा 5 गोष्टींचा वापर जर निश्चित केला तर चेंज द गेम वडवली संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल. तर निश्चित आपण पाहतो मैदानावरती धावपैकापती धावा लागल्या 5. पहिला षटकाचा खेळ सुरू असताना या चेंडूवरती आपण पाहतो कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. स्ट्रायकरवरती आपण पाहतो फलंदाज सूरज दुधकर एक अतिशय चांगला फलंदाज. कारण याच फलंदाजाने कित्येक वेळा क्रिकेटची मैदानं गाजवली आणि वसा संघाला कित्येक वेळा चांगले सामने जिंकून दिले. तीच अपेक्षा वन्स अगेन अंपायर डिसिजन स्क्वेअर. खराब चेंडू फेकी. आत्ता मात्र या ठिकाणी आपण पाहतो अतिरिक्त धावा यांच्यावरती रोख लावणं खूप गरजेचं आहे. कारण लोस्कोचा सामना आहे. 37 धावेचं टार्गेट आहे. या क्षणाला तुम्हाला अतिरिक्त धावेवरती अंकुश लावणं खूप गरजेचं असेल. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये अजून एक धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावपैकापती धावा येतात. सिंगल धावेच्या माध्यमातून प्रवास करताना 7 धावा. निश्चित आपण पाहतो आज 19 जुलै उद्या देखील 20 जुलै मध्ये स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. यायला विसरू नका कारण उद्या ओपन स्पर्धे तुम्हाला ओपन मॅचेस तुम्हाला पाहायला भेटतील. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर डिसिजन वाईट. अजून एक खराब चेंडू. निश्चितपणे मी ज्या प्रकारे म्हटलं की अतिरिक्त धावेमध्ये अंकुश लावणं खूप गरजेचं आहे. मात्र या क्षणी आपण पाहतोय अतिरिक्त धावा खूप येत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू स्क्वेअर फेकलेत. टोटल स्कोर आपण पाहतो 8 धावा. हा चेंडू सूरज साठी बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का फलंदाजी करत असताना गावदेवी बसा संघाला. तर या ठिकाणी सूरज दुधकरच्या खेळीचा अंत होतोय. जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. केवळ 4 चेंडू मध्ये 4च धावा बनवू शकल्या. टोटल स्कोर आपल्याला पाहायला भेटते एकूण 8 धावा. 1 बाद 8 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती मलंगटचा ढाण्या वाघ ज्याला म्हटलं जाते तो रवी बायले मैदानावरती. रवी बायले इज व्हेरी डेंजर प्लेअर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड.
टेनिस क्रिकेट मधला एक अतिशय घातकी फलंदाज म्हणून त्याचा उल्लेख नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असतो. हा चेंडू या मध्ये चिंट्यासाठी चिंट्याने चेंडूला कबर ड्राईव्ह केले कबरच्या दिशेनं, तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट केली. बघा दोघांमध्ये रनिंग खूप चांगली आहे आणि यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वसार संघाची धाव संख्या 1 बाद 10 धावा. जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू 27 धावेची गरज. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय टोटल स्कोर झालाय 10 धावा. जिंकण्यासाठी 27 धावेची आवश्यकता. येणारे 17 चेंडू 27 धावा. स्ट्राईक अँड बत्ती फलंदाज तुम्ही पाहता एक टेनिस क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू, कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा रवी बायले. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो बॅक साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसलाय. या ठिकाणी चेंडू निर्धाव मध्ये एक निर्धाव चेंडू संजीवनीचं काम करेल क्षेत्ररक्षण करताना. निश्चितपणे आपण पाहतोय वडवली संघाकडनं विशाल पाडेल. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. निश्चितपणे आपण पाहतोय या ठिकाणी 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या 11. समीकरण 16 चेंडू मध्ये 26 धावेची गरज. चेंडू आणि धावांच्या मध्ये राहुलला फरक आहे आतापर्यंत 10. त्यामुळे सामना बॅलन्स असू शकेल. कारण मागचा सामना आम्ही पाहिला शेवटच्या षटकामध्ये 9 धावा गरज असताना जी गोलंदाजी या ठिकाणी केली होती सागर गायकवाडनं. सुरेख शॉट चेंडू फुल करण्याचा प्रयत्न फसला. बॅटची कडा घेऊन या ठिकाणी आपण पाहतो राहुल अजून एक मोठा धक्का. चिंटा मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल दुसरा धक्का आपण पाहतो मैदानावरती. सुरेख क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहता स्वर्गीय जनाबाई कावळे स्मृतिचषक 2018 पर्व सन्माननीय रामदासदादा ढोणे यांच्या संयुक्त विद्यमानानं 2 दिवसाची ही पावसाळी रबर बोट स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. कारण पावसाळी स्पर्धा म्हटली तर प्रेक्षकांना खूप एन्जॉय करायला भेटत असते. मात्र या ठिकाणी आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा स्वागत करेल. तसेच ही स्पर्धा लाईव्ह देखील केली जाते युट्यूबच्या माध्यमातून. जीटीसी लाईव्ह तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. घर बसल्या बसल्या देखील प्रेक्षक वर्ग हा सामन्याचा आनंद घेत आहेत. हा चेंडू स्क्वेअर अतिरिक्त धावा येतात. कारण आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. जीटीसी लाईव्ह तुम्ही पाहता आज मैदानावरती सज्ज झाली त्यांची टीम आणि एक चांगली क्लॅरिटी या ठिकाणी तुम्ही पाहता आणि सुरेख असं लाईव्ह थेट तुम्ही पाहू शकाल युट्यूब वरती, तुमच्या स्मार्टफोन वरती, लॅपटॉप वरती ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. स्वर्गीय जनाबाई कावळे स्मृतिचषक 2018 पर्व मैदानावरती उद्या देखील यायला विसरू नका. कारण उद्या ओपन संघ या ठिकाणी असतील आणि त्यामुळे प्रेक्षकांची अपाट गर्दी पाहायला मिळेल. उद्या शुक्रवार म्हणजे या विभागामधली सुट्टीचा दिवस, त्यामुळे प्रेक्षक वर्ग खूप संख्येने तुम्हाला पाहायला भेटतील. हा चेंडू जोगेंद्र साठे यष्टीरक्षकाने केली चूक. धावा येतील सिंगल. 1 धावेच्या मदतीने धावपकावरती धावा. 13 रन लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत आपण पाहतो विशाल पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. कारण विशाल पाटीलने सुरेख गोलंदाजी केली. या षटकामध्ये देखील सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 विकेट गेल्यात 13 धाब्यांवरती. हा चेंडू शॉट होता कबरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र त्या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट झाली. परफेक्ट थ्रो राहुल झाला असता तर कदाचित धावचीची संधी येऊ शकली असती. मात्र स्ट्राईक अँडवरती जोगेंद्र, नो स्ट्राईक अँडवरती फलंदाज रवी बाले. स्कोर 15 रन लॉस ऑफ 2 विकेट. 15 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. समीकरण 13 चेंडू 22 धावा. हाय व्होल्टेजचा सामना मगाशी आम्ही पाहिला तसाच सामना होईल का?
हा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न नाही लॉंग ऑफ मध्ये आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, सिंगल. एकेरी दुसंगीच्या मदतीनं गावदेवी बसा संघ पुढे सरकलाय. टोटल स्कोर आपण पाहतो 16 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि आता मात्र 21 धावेची गरज. निश्चित आपण पाहतोय खूप चांगला माहोल बनलाय, कारण राहुलला नाशिक ढॉल आपण पाहतो नाशिक ढॉल आपण पाहतो निश्चितपणे मैदानाच्या बाजूला सराव सुरू आहे, कारण आगमनाची गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. कारण तेजस भोईर आज आपण पाहिलं तर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, कारण आज सूर्य कशी गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला भेटली. मग संघ या ठिकाणी सामना जिंकू शकले नाहीयेत, त्यामुळे थोडीशी नाराजगी व्यक्त करतात. आता आपण पाहतो राहुलला सामना त्याच प्रकारे पुन्हा एकदा असेल मैदानावरती. 12 चेंडू 21 धावा. सेकंडवरती जोगेंद्र साठीचा चेंडू, फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय वाद होतोय. अंपायर डिसिजन आउट आणि या ठिकाणी मात्र जोगेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. तर या ठिकाणी आपण पाहतो अजून एक धक्का मैदानावरती. मी मगाशीच वक्तव्य केलं की ज्या प्रकारे म्हणजे अद्याप आपण पाहतोय वसार संघाची बॅटिंग लाईनअप खूप मजबूत आहे, कारण आतापर्यंत नवीन फलंदाज येतो या ठिकाणी जगदीश. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय. सिंगल डबलचा प्रयत्न असेल, बघा किती वेगाने पुढे सरकल्यात. मात्र या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, ही चोरटी धाव कुठे का होईना थोडी महागडी पडेल. मात्र या ठिकाणी आपण पाहतो तिसरी धाव राहुल कंप्लीट झाली. बघा निश्चितपणे आपण पाहिले राहुलला रवी बायलीचा फिटनेस तुम्हाला पाहायला भेटेल. खूप चांगला फिटनेस आहे, कारण प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव माणसाला परिपक्व बनवत असतो आणि ज्या प्रकारे रवी बायलीचं रनिंग गुड इन द विकेट निश्चितपणे पाहायला भेटते. अतिशय चांगलं रनिंग होते आणि चालाकी बघा किती होती. तिसरी धाव त्या ठिकाणी पाहता पाहता चोरली गेली. टोटल स्कोर आपण पाहतो मैदानावरती 19 धावा झाल्यात. तर जिंकण्यासाठी इथनं 18 धावेची गरज असेल. येणारे समीकरण 10 चेंडू 18 धावा. 10 चेंडू 18 धावेची गरज मैदानावरती आपण पाहतोय. सामना बिग पॉइंट सेकंड राऊंडचा सेकंड सामना. याच्यानंतर लकी ड्रॉ केलं जाईल. 30 गाव संघाचे संगणक आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नांदिवली संघाचे संगणक आपण उपस्थित राहा. हा चेंडू रवी बालेने मोठा फटका दाखवलाय. चेंडू निघून गेला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. प्रतिम संगीत बघा निश्चितपणाने आपण पाहतो या ठिकाणी चौकार आलाय. आपण पाहतो रवी बालेच्या बँड मधनं ज्याची मी प्रशंसा केली होती, कारण कित्येक वर्षाचा असलेला अनुभव. तर या ठिकाणी आपण पाहतो चौकाराने समीकरण बदललं गेलं आहे. 14 धाबेची गरज. 9 चेंडू 14 धाबा. सुरेख सामना. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं. एक धाव. व्हेरी गुड फील्ड. सुरेख क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा एका बाजूने दाखवून दिला मैदानावरती. निश्चितपणे आपण पाहतोय वडवली संघाकडे नेहमीच दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटत असतं आणि तेच क्षेत्ररक्षण आजही या ठिकाणी पाहायला भेटलाय.
समीकरण आता मात्र 8 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावेची. 24 धावा 13 धावेची गरज मैदानावरती. हा चेंडू जगदीश साडे, यावेळेस चेंडू गेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 धावेने समीकरण बदललं गेलं कारण 7 चेंडू 11 धावेची गरज तुम्ही पाहता मैदानावरती. सामना कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे सामन्यामध्ये आता 11 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. मी मगाशी सांगितलं की लो स्कोरचा सामना नेहमीच खूप चांगला होत असतो आणि खूप रंगत असतो आणि त्या प्रकारे सामना रंगत चाललाय मैदानावरती. या ठिकाणी आपण पाहतो स्ट्रायकरवरती जगदीश, स्ट्रायकरवरती तर या षटकातील शेवटचा चेंडू. अपेक्षा असेल एकात मोठ्या फटक्याची, मात्र येणारे 7 चेंडू 11 धावा हे समीकरण मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी, क्षेत्ररक्षक नाहीये कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा ऐकून षटक समाप्त. तर राहुल जिंकण्यासाठी समीकरण येणारे चेंडू 6 आणि 9 धावा. कोण विसरेल मागचा सामना? मी मगाशी सांगितलं की सामना त्या प्रकारे होऊ शकेल. हा क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहता मैदानावरती, तर मागच्या मॅच मध्ये देखील 6 चेंडू 9 धावा झाल्या नव्हत्या. मग या ठिकाणी बघा स्ट्राईक हेडवरती फलंदाज रवी बायले आणि जगदीश दूधकर ही जोडी, वसा संघाची मजबूत जोडी मैदानावरती असताना निश्चितपणे या 6 चेंडू मध्ये 9 धावा हा लक्ष त्यांच्यासाठी खूप मागणा नसेल राहुल, कारण दोन्ही फलंदाज खूप ताकदवर आहेत. मात्र हा क्रिकेट खेळला त्यामुळे सांगू शकत नाही. तो गोलंदाज कल्पेश आपण पाहतो मैदानावरती. या ठिकाणी मात्र चेंडू पहिला रवी बायलेसाठी डॉट झाला होता, मात्र ओव्हरथ्रो या क्षणाला ही कुंपडी चूक आहे. फलंदाज धावचीत झाल्यात या ठिकाणी रवी बायले. 5 चेंडू 8 धावा. राहुल सामना पुन्हा एकदा त्याच प्रकारे. थँक्यू. 5 चेंडू 8 धावेची गरज आहे राहुल. सामना हाय व्होल्टेजचा पुन्हा एकदा प्रेक्षकांना आमच्या पाहायला भेटतोय. हृदयाची दरदर वारवणारा सामना मैदानावरती राहुल, कारण मगाशी आपण हा सामना पाहिला ज्या प्रकारे झाला होता तसंच सामना पुन्हा एकदा. एका बाजूला गोलंदाजी करत असताना कल्पेश तुम्ही पाहता ज्याच्याकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. नेहमीच गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवणारा हा गोलंदाज आपल्या संघाला काय करेल. हा चेंडू विकी मात्रे आत्ता मात्र बीट झाल्यात. एक निर्धाव चेंडू दबाव वाढू शकेल बसा संघाच्या प्रेक्षकांच्या वरती निश्चितपणे आपण पाहतोय, कारण आपण पाहतो राहुल 4 चेंडू 8 धावेची गरज आहे मैदानावरती. निश्चित आपण पाहतो एक वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे तो विकी मात्र मैदानावरती 4 चेंडू 8 धावा.
मी मगाशी सांगितलं की कल्पेशकडे निश्चितपणे आपण पाहतोय व्हेरिएशन खूप आहेत, त्यामुळे सांगणं खूप कठीण आहे. 3 चेंडू 7 धाबा. राहुल 3 चेंडू 7 धाबा, धापडकापती 30 धाबा कंप्लीट झाल्यात आणि लो स्कोरचा सामना कशा प्रकारे खेळावा हे दाखवून देताना एका बाजूला आपण पाहतो कल्पेश सुरेख गोलंदाजी. निश्चित संघाचा नाव आपण पाहिलं तर चेंज द गेम नेहमीच सामना. यावेळेस मात्र फलंदाज धावचित विक्की मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. 2 चेंडू आता मात्र 7 धाबा. थोडं क्रिकेट राहुल ज्या संघाने चांगली सुरुवात केली आणि 6 चेंडू 9 धाबा. तर या आपण विनंती करेल मी या ठिकाणी तिसगाव संघाचे संघनायक तसेच नांदिवली संघाचे संघनायक आपणही उपस्थित राहा, कारण नेक्स्ट मॅच नांदिवली संघाचा सामना असेल, त्यामुळे नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहायचं. निश्चित आपण पाहतो आमचे रामदास दादा ढोणे एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. राहुल मलंगड विभागाचं आपण पाहिलं तर निश्चितपणाने 2 वर्षानंतर खूप चांगला परफॉर्मन्स प्रत्येक संघाकडनं पाहायला भेटतो. याचं पूर्ण श्रेय खऱ्या अर्थानं रामदास दादा ढोणे यांना देण्यात येतं, कारण खूप मेहनत घेतली. हा चेंडू मोठा फटका, कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धाबा. मग शेवटच्या चेंडूवरती राहुल 5 धावेची गरज, म्हणजे षटकार कंपल्सरी मारावा लागेल. आणि कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने तुम्हाला षटकार मारावा लागेल. राहुल मगाशीच डीजे मास्टरने गाणं ऐकवलं, कारण 1 चेंडू 6 धाबाचा सामना त्याने गाणं ऐकवलं. खरंच त्या प्रकारे सामना. आणि तुम्ही देखील एक चित्रपट पाहिला असेल, सर्वात फेमस सैराट पिक्चर, त्याची सुरुवात झाली होती नागराज मंजुले म्हणाला. निश्चितपणे ते मॅच मध्ये नागराज मंजुलेची तुम्ही कॉमेंट्री ऐकली असेल. ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. निश्चितपणाने आपण पाहतो हा सामना कोण जिंकेल. जोरदार टाळ्या. शेवटचा चेंडू 1 चेंडू 6 धावेची गरज. सेकंड मध्ये जगदीश. हा चेंडू बॉल 6 रन. गावदेवी वसार विन द मॅच. ही ताकद वसार संघाची. निश्चितपणे खूप चांगला परफॉर्मन्स देखील केला गाव या ठिकाणी. चेंडू मोडवी संघाचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे, कारण लो स्कोर मध्ये राहुल सामना कसा शेवटपर्यंत हाणायचा हे दाखवून दिलं चेंज द मोडवी संघाच्या गोलंदाजांना. माझं कौतुक करूया. आणि जोरदार टाळ्या एकदा जगदीश साडे. वेल सुरेख परफॉर्मन्स या ठिकाणी जगदीश कडनं पाहायला भेटला. तर या ठिकाणी लकी ड्रॉ होईल. या दोन्ही संघनायक वसार संघाचे संघनायक आणि तिसगाव संघाचे संघनायक. चला यायचं ज्ञानेश्वर वाहिले.